इथे यात्रा होती, दरवर्षी ती यात्रा साजरी होती। त्या यात्रा आज साजरी होऊ नये आणि मंदिरामध्ये प्रवेश होऊ नये यासाठी ते वक्फ बोर्ड मध्ये गेले होते। पण काही वर्ष 6 महिन्यापूर्वी ते वक्फ बोर्ड मध्ये सरकारने सुधारणा केली आहे। त्या सुधारणेचा फायदा आज झालाय। जर त्यावेळी सुधारणा केली नसती तर तो स्टे आपल्याला उठवता आला नसता। कारण आता आपल्याला वक्फ बोर्ड मध्ये जर काही अन्याय होत असेल तर आपण लगेच हायकोर्टात जाऊ शकतो, असा तो कायद्यामध्ये बदल केलेला आहे। आपण तिथे हायकोर्टात गेल्यामुळे आपला तो स्टे उठला, याच्यासाठी तर आपण सरकारचं पहिले आभार मानलं पाहिजे। तसं हा राजकीय नाहीये, पण आपल्याला हा कायदा तयार करणारी सरकार काँग्रेस आहे आणि हा कायदा मोडून काढण्यासाठी सरकार भाजप आहे। तर आपल्याला केंद्रात आणि राज्यात भाजप पाहिजे जर असे कायदे मोडीत काढायचे असेल तर। आतापर्यंत गो हत्याबंदी कायदा तयार नव्हता, ते बीजेपीचे काळ झाला। लव जिहादवर कायदा कुणी आतापर्यंत त्याच्यावर बोलायची हिंमत नव्हती केली। हिंदुत्ववादी सरकारने तो कायदा तयार केला, म्हणजे इतर राज्यात पहिले झाला, आपल्या इथं नंतर झाला, ठीक आहे, नंतर काय होईना, पण तो राज्यात आपल्या कायदा पास झाला, ही फार मोठी गोष्ट आहे। आज आम्ही पूर्णपणे संविधानिक पद्धतीने लढतोय। जेव्हा संविधान तयार झाला त्यावेळेस वक्फ बोर्डचं कुठेही नामोनिशाण नव्हता। संविधान तयार झाल्यानंतर 4-5 वर्षानंतर वक्फ बोर्डची स्थापना केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र विरोध होता वक्फ बोर्डला। तो संविधानच्या विरोधात तो वक्फ बोर्ड आहे, म्हणून आम्ही तो वक्फ बोर्ड मानत नाही। आणि जर हे संविधानचा अपमान करून असं वागत असेल तर काही काळासाठी आम्ही संविधानची माफी मागून आमच्या पद्धतीने आणि आमच्या धर्माच्या पद्धतीने हा कायदा मोडीत काढून आमच्या पद्धतीने इथं आम्ही ताबा घेऊ। कारण 2005 पर्यंत आमच्या कानिपनाथ देवस्थानचीच इथं त्या उतार्यावर नाव होतं। एक जिहादी तहसीलदार त्यावेळेस इथं आला आणि त्या तहसीलदारने गपचूप आमचं गाव भोळं भावळं होतं, सगळे एका धर्मात, सगळे एका मंदिरात येत आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर दुर्लक्षित केलं। दुर्लक्षित केल्यानंतर या लोकांनी गपचूप 2005 ला त्या आमच्या कानिपनाथ देवस्थानला हजरत उर्फ रमजान शाह बाबा अशी नोंद लावली, म्हणजे यांनी गद्दारी केली। तर आम्ही जिथं जिथं जातो तिथं सांगतो की ह्या लोकांना आपल्या मंदिरात प्रवेश तर आमची गोष्ट झाली। आता मडीत जसं आपण बघितलं, मडीमध्ये त्या परिसरामध्ये यांना दुकान लावायची सुद्धा परवानगी नाहीये। का बरं आम्ही सांगितलं, कारण आम्ही इतिहास पाहून शिकतोय। ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आपण यांना सर्व धर्म समभाव म्हणून त्या मंदिरात एंट्री दिली त्या मंदिरावर यांनी कब्जे केले। असे नगर जिल्ह्यामध्ये 16 नाथांचे मंदिर आहे आणि 265 एकर जमीन या लोकांच्या ताब्यात आहे। अशीच त्यासाठी यांना मंदिराच्या परिसरामध्ये पण कुठलीही दुकान लावून दिली नाही पाहिजे, यांना मंदिरात आपल्या प्रवेश दिला नाही पाहिजे। जर यांना प्रवेश करायचा असेल तर आमच्या विधिवंत त्यांनी धर्म सोडून, मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात या आणि आमची पूजा, तुम्हाला जी काही पूजा अर्चना करायची ती करा।